तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्वाचा विषय पाहणार आहोत. ट्रेडिंग प्लॅन कसा तयार करायचा. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल पण कधी प्रॉफिट आणि कधी लॉस होत असेल, कन्सिस्टन्सी नाहीये, तर कदाचित तुमच्याकडे एक प्रॉपर ट्रेडिंग प्लॅन नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक सिम्पल आणि इफेक्टिव्ह ट्रेडिंग प्लॅन कसा बनवायचा ते सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी ट्रेडिंग प्लॅन म्हणजे एक रूल बुक, ज्यात तुम्ही आधीच ठरवतात कधी एंट्री घ्यायची, कधी एक्झिट घ्यायची, कधी रिस्क घ्यायची किंवा किती रिस्क घ्यायचं. यामुळे तुम्ही इमोशन्सवर नाही तर रूल्सवर ट्रेड करता. त्याच्यानंतर सेकंड, गोल सेट करा. सर्वात आधी तुमचा गोल क्लिअर असायला हवा. उदाहरणार्थ महिन्याला 5% रिटर्न, दररोज 1-2 क्वालिटी ट्रेड्स. लक्षात ठेवा, जास्त प्रॉफिट हा गोल नसला पाहिजे. कन्सिस्टन्स प्रॉफिट हा गोल असायला हवा. आणि थर्ड, रिस्क मॅनेजमेंट हा सर्वात मोठा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे. एका ट्रेडमध्ये कॅपिटलचा 1-2% पेक्षा जास्त रिस्क घेऊ नये. जर तुमच्याकडे 10,000 असतील तर एका ट्रेडमध्ये मॅक्झिमम रिस्क 200 ते 300 रुपये. यामुळे अकाउंट ब्लो होणार नाही. तर एक एंट्री स्ट्रॅटर्जी, तुम्ही कधी ट्रेड घ्यायचा ते क्लिअर ठेवा. उदाहरणार्थ एखादी सपोर्ट रेजिस्टन्स आहे किंवा ब्रेकआउट, मुव्हिंग ॲव्हरेज. ठीक आहे, एक अशी स्ट्रॅटर्जी निवडा आणि त्याला मास्टर करा. त्यानंतर एक एक्झिट स्ट्रॅटर्जी पण असली पाहिजे, जिथे एंट्रीपेक्षा एक्झिट जास्त महत्वाचे आहे. तुम्ही आधीच ठरवा स्टॉप लॉस कुठे आहे, टार्गेट कुठे आहे. त्याच्यानंतर रिस्क रिवॉर्ड रेशो किमान 1:2 ठेवा. लाईक 100चा जर रिस्क असेल तर 200चं प्रॉफिट असलं पाहिजे. आणि थर्ड, नेक्स्ट आपला सायकोलॉजी, मेन म्हणजे इमोशन्स कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि सेकंड, ओव्हर ट्रेडिंग, हे रिवेंज ट्रेडिंग, फोमो, हे आपण कंट्रोल केलं पाहिजे. त्याच्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे ट्रेडिंग जर्नल. प्रत्येक ट्रेड लिहून ठेवा. काय एंट्री घेतली, काय रिझल्ट आला, काय शिकलात. यामुळे तुम्ही इम्प्रूव्ह होता. तर मित्रांनो, एक स्ट्रॉंग ट्रेडिंग प्लॅन तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकतो. ऑलवेज रिमेंबर, प्लॅन युअर ट्रेड, ट्रेड युअर प्लॅन. जर तुम्हाला असंच कॉन्टेंट आवडत असेल, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.